ती तुमचे फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे 28 मार्च 2026 पासून आणि जे तुमची फॉर्म क्लोजिंगची डेट आहे ती 27 एप्रिल 2026. त्यानंतर तुमची जी कॉम्प्युटर बेस एक्झाम टेस्ट जी होणार आहे ती मे जून 2026ला होणार आहे. त्यानंतर जी स्किल टेस्ट आहे तर स्किल टेस्ट तुमची जून जुलै 2026ला होणार आहे आणि डिक्लेरेशन रिझल्ट हा तुमचा जुलै ऑगस्ट 2026ला होणार आहे. आता ज्याप्रमाणे मी अगोदरपासून तुम्हाला सांगत आलो आहे की इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. मी पुन्हा सांगतो इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. माझे बरेचसे मित्र भाऊ बहीण हे पेपरला जातात आणि पेपरचे काही प्रश्न सोडतात आणि काही प्रश्न राहू देतात बिकॉज निगेटिव्ह मार्किंग असते. पण इथे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पाहू शकता तुम्ही देअर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग. मी या ठिकाणी पाहू शकता परीक्षा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे. हे तुम्ही विसरू नका. पहिली गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुमचीवाली इथे परीक्षा घेतली जाणार आहे. नमस्कार. तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं आहे का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी गोल्डन चान्स घेऊन आला आहे. कारण की गव्हर्नमेंट इंडियन मिंट म्हणजे SPMCIL सुपरवायझर ज्युनियर टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि खास करून ऑफिस असिस्टंट अशा महत्त्वाच्या पदांसाठी डायरेक्ट भरती निघाली आणि पगार 18,000 ते 95,000 प्लस आहे. ऑल इंडिया गव्हर्नमेंट जॉब आहे. आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक पदाचं क्वालिफिकेशन, वॅकन्सी डिटेल, सॅलरी डिटेल, एक्झाम पॅटर्न म्हणजे सब्जेक्ट प्लस मार्क प्लस टाईम आणि सिलेक्शन प्रोसेसविषयी कंप्लीट माहिती तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता कंपनीविषयी मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती सांगतोय ती लक्ष देऊन ऐका. भारत सरकार टक्साळ नोएडा म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट मिंट त्याशिवाय ही भारत सरकारच्या पूर्ण मालकीची मिनीरत्न कंपनी आहे. कंपनीची जे कार्य आहेत चलनातील नाणी पाडणे, बँक नोटा, पासपोर्ट, टपाल तिकिटांची छपाई करणे हे कंपनीचे मुख्य कार्य आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हाय सिक्युरिटी प्लस प्रेस्टिशियस जॉब या ठिकाणी मिळणार आहे. हे तुम्ही विसरू नका. आता आपण ह्या भरतीतले जे महत्त्वपूर्ण डेट आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ती तुमचे फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे 28 मार्च 2026 पासून आणि जे तुमची फॉर्म क्लोजिंगची डेट आहे ती 27 एप्रिल 2026. त्यानंतर तुमची जी कॉम्प्युटर बेस एक्झाम टेस्ट जी होणार आहे ती मे जून 2026ला होणार आहे. त्यानंतर जी स्किल टेस्ट आहे तर स्किल टेस्ट तुमची जून जुलै 2026ला होणार आहे आणि डिक्लेरेशन रिझल्ट हा तुमचा जुलै ऑगस्ट 2026ला होणार आहे. या भरतीची सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथे क्लिअर मेन्शन करण्यात आलं आहे की कोणत्या तारखेला तुमची एक्झाम होणार आहे, कोणत्या तारखेला स्किल टेस्ट होणार आहे, तुमचा रिझल्ट केव्हा डिक्लेअर होणार आहे, हे सर्वात इथे महत्त्वपूर्ण दिलेलं आहे. आता आपण पदांचं तपशीलविषयी पाहून घेऊ. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की सुपरवायझर ही फर्स्ट पोस्ट या ठिकाणी आणि ही एक स्मार्ट पोस्ट आहे. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. त्याशिवाय याला जे काही एज क्रायटेरिया लागतोय तो 18 ते 30 वर्ष लागतोय. याचा जो काही पगार आहे तो 27,600 पासून 95,910 रुपये. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सुपरवायझर जरी म्हटलं तरी सुपरवायझरमध्ये डिफरंट क्वालिफिकेशननुसार याच्या पोस्ट निघालेल्या आहेत. आता जे पहिलं पद आहे याच्यामध्ये ते म्हणजे सुपरवायझर SS आहे. आता याच्यामध्ये जे काही क्वालिफिकेशन लागतंय तर याच्या ठिकाणी फर्स्ट क्लास फुल टाईम डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी हायर क्वालिफिकेशन झालेलं असेल म्हणजे BTech BSc इंजिनिअरिंग इन केमिकल सब्जेक्टमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर जी काही सेकंड पोस्ट आहे ती आहे तुमची सुपरवायझर, ती म्हणजे टेक्निकल ऑपरेशनमध्ये मॅकॅनिक्सचं. तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी इथे नमूद करून दिलेलं आहे की तुमचं फर्स्ट क्लास फुल टाईम डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं किंवा तुमचं हायर एज्युकेशन या ठिकाणी असायला हवं. BTech BSc इन इंजिनिअरिंगमध्ये तोही तुमचा मेकॅनिकल सब्जेक्ट सोबत तेही रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून. हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता याच्यानंतर जे पद आहे ते म्हणजे सुपरवायझर तेही TUमध्ये येतं मेट्रोलॉजीमध्ये. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकतात की तुम्हाला फर्स्ट क्लास फुल टाईम डिप्लोमा इन इंजिनिअरिंग लागतं आहे किंवा तुमचं BTech झालं असेल, BE झालं असेल, BSc झालं असेल तेही मेट्रोलॉजी सब्जेक्टसोबत. तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. आता याच्यानंतर जे पुढचं महत्त्वाचं पद आहे ते आहे टेक्निशियनचं आणि ही मोस्ट इम्पॉर्टंट
पोस्टिंग आहे हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. त्याशिवाय याचं जे काही एज क्रायटेरिया आहे तो 18 ते 28 वर्ष आहे. याचा जो काही पगार आहे तो 23,910 पासून 85,570 इतकं याचा पेमेंट आहे. म्हणजे तुम्हाला बेस्ट सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे. जे काही फर्स्ट पोस्ट आहे या ठिकाणी ते ज्युनियर टेक्निशियनची आहे फिटरमध्ये. आणि याला जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं आहे ते फुल टाईम ITI सर्टिफिकेट लागतं आहे फिटर ट्रेडमध्ये. याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते टेक्निशियनचं आहे, म्हणजे अटेंडंट ऑपरेशन इन केमिकल प्लॅन्टमध्ये. आता याचं जे काही एज्युकेशन लागतं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की फुल टाईम ITI सर्टिफिकेट लागतं आहे, तेही प्लॅन्ट ऑपरेशन किंवा अटेंडंट ऑपरेशनमध्ये केमिकल प्लॅन्टचं. ते पुढचं पद आहे ज्युनियर टेक्निशियन टर्नरमध्ये. तर या ठिकाणी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं आहे ते फुल टाईम ITI सर्टिफिकेट लागतं तुमचं टर्नर ट्रेडमध्ये. आता याच्यानंतर पुढचं जे पद आहे ज्युनियर टेक्निशियन कार्पेंट्री. आता याच्यात जे क्वालिफिकेशन लागतं आहे तुम्ही पाहू शकता फुल टाईम ITI सर्टिफिकेट लागते कार्पेंट्री ट्रेडमध्ये. आता याच्यानंतर जे पद आहे ते ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिशियनमध्ये. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फुल टाईम ITI सर्टिफिकेट लागतं आहे तुमचं इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये. याच्यानंतर जे पुढचं पद आहे ते आहे तुमचं ज्युनियर टेक्निशियन गोल्ड स्मिथमध्ये. आता या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षाचा फुल टाईम ITI सर्टिफिकेट लागतो आहे, तोही NAC सर्टिफिकेट सहित फुल टाईम ITI सर्टिफिकेट लागतं आहे तेही फिटर ट्रेडमध्ये, NAC सर्टिफिकेशन सहित. आता याच्यानंतर जे काही पुढचं पद आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्युनियर टेक्निशियन मेल्टरमध्ये आहे. या ठिकाणी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं आहे ते फुल टाईम ITI सर्टिफिकेट इन रेकग्नाइज तुमचं फाउंड्री ट्रेडमध्ये इथे असायला हवं. आता सर्वात आवडतं म्हणजे सर्वांचं जे आवडतं पद आहे ते इथे असिस्टंट. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की असिस्टंटचं पद आहे आणि याला जे काही एज क्वालिफिकेशन लागतं आहे ते 18 ते 28 वर्ष लागतं आहे. याचं जे काही सॅलरी आहे ती 21,540 पासून 77,160 रुपये इतकी याची जबरदस्त सॅलरी आहे. त्यामुळे जे मुलं याच्यासाठी ॲप्लिकेबल असतील त्यांनी नक्की या ठिकाणी अप्लाय करावा. आता आपण याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहून घेऊ. त्यातलं जे पहिलं पद आहे ते आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट. याला जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन लागते की ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन किंवा तुमचं कॉम्प्युटर टायपिंग झालेलं असायला हवं. म्हणजे तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल प्लस तुमचं इंग्लिशमधलं 40 किंवा हिंदीमधलं 30चं टायपिंग झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जे मुलं ज्युनियर ऑफिस असिस्टंट पदासाठी अप्लाय करतील जे या क्वालिफिकेशनमध्ये बसत आहेत त्या मुलांना माझी रिक्वेस्ट आहे त्यांनी ही अटेन्शन देऊन ऐका की त्यांनी फॉर्म भरताना हे नमूद करायचं आहे की त्यांना टायपिंग टेस्ट ही इंग्लिशमध्ये द्यायची आहे का हिंदीमध्ये द्यायची आहे. जर त्यांनी इंग्लिश सिलेक्ट केलं तर त्यांना इंग्लिशमध्ये द्यावं लागेल, जर त्यांनी हिंदी सिलेक्ट केलं तर त्यांना हिंदीमध्ये या ठिकाणी टायपिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. आता त्यानंतर जे पुढचे पद आहेत ते टेक्निकल कंट्रोल अँड बुलियनमध्ये आहेत. तर त्याच्यातलं जे पहिलं पद आहे ते अँगलवरचं आहे म्हणजे क्लक्चर अँड मेटल वर्कमध्ये त्यांचं आहे. आता त्याला जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. बॅचलर ऑफ फाईन आर्ट क्लक्चर विथ ॲटलिस्ट 55% मार्क तुम्हाला असायला हवं. म्हणजे जर तुमची डिग्री झाली असेल फाईन आर्टमध्ये तेही क्लक्चर सब्जेक्ट सहित तर तुम्हाला 55% मार्क तुमच्या डिग्रीला असायला हवेत. किंवा बॅचलर ऑफ फाईन आर्ट इन मेटल वर्कमध्ये तुमची डिग्री असायला हवी तेही 55% मार्कांसहित. हे ज्युनियर बुलियन असिस्टंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एनी ग्रॅज्युएट चालतं प्लस तुमचं इंग्लिश 40 असायला हवं किंवा तुमचं हिंदी 30 असणं या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे दोघींपैकी परत एक वेळ सांगतो दोघींपैकी कोणतीही एक टायपिंग झाली असेल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. हे तुम्ही इथे लक्षात घ्या. याच्यानंतरचे जे पद आहे ते आहे लॅबोरेटरी असिस्टंटचं. याला जे काही डिग्री जाते ती BSc केमिस्ट्री हा मेजॉर सब्जेक्ट असायला हवा. तुमचे मित्र असतील भाऊ बहीण असतील ज्यांचं BSc केमिस्ट्री सहित त्यांचं झालेलं असेल BSc त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एक शेअरमुळे त्यांचं जीवन बदलू शकतं हे तुम्ही विसरू नका. आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून हा व्हिडिओ पाहताय हे नक्की कमेंट्स करा. कारण की तुम्ही ज्याप्रमाणे शिक्षण टाकतात कमेंट्समध्ये त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी जॉब अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे नक्की करा. तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल ना तर फर्स्ट कमेंट तुमच्या जिल्ह्याच्या नावाची करा आणि तुमचं शिक्षण नक्की टाका मित्रांनो. माझी तुम्हाला कळकळीची विनंती. आणि शिवाय जर तुम्ही नवीनच असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला जुळा, आपल्या चॅनलच्या परिवाराचे सभासद व्हा ही माझी तुम्हाला विनंती आहे.
चला आता आपण पुढचं पद पाहून घेऊ. याच्यानंतर जे पुढचं पद आहे ते आहे ज्युनियर हिंदी टायपिस्ट. याचं जे काही वय चालते, एज क्रायटेरिया चालतो आहे तो 18 ते 28 वर्ष आहे. ते याचा जो काही सॅलरी स्ट्रक्चर आहे ते 21,540 पासून 77,160 म्हणजे ज्युनियर हिंदी टायपिस्टसाठी ही एक बेस्ट सॅलरी आहे. त्यामुळे मिस करू नका. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ज्यांचं एनी ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ज्यांची हिंदीची 30ची टायपिंग झालेली आहे, लक्षात घ्या, ज्यांची हिंदीची 30ची टायपिंग झाली आहे ते लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मी तुम्हाला इथे नोट करून देतो की जे ज्युनियर हिंदी टायपिस्टसाठी अप्लाय करतील तर त्यांची हिंदीची 30ची टायपिंग झालेली असायला हवी. त्यांची टायपिंग टेस्टसुद्धा ही हिंदीमध्येच होणार आहे. त्यामुळे ज्या मुलांचं, ज्या विद्यार्थ्यांचं, ज्या विद्यार्थिनींचं हिंदी टायपिंग झालेली आहे 30ची आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते लोक या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. फॉर्म भरत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मला तुम्ही सांगा कमेंट्स करून की कोणाकोणाची कोणकोणती टायपिंग झालेली आहे. म्हणजे यांची इंग्लिशची झाली असेल 40ची, यांची मराठी झाली असेल 30ची, ज्यांची हिंदी झाली असेल 30ची, त्यांनी कमेंट्समध्ये तसं मला सांगा. आता मी तुम्हाला एज रिलॅक्सेशनविषयी माहिती देतो. ही गव्हर्मेंट कंपनी आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन्स आहेच. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की SC ST वाले जे आहेत त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. जे OBC वाले आहेत त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळतं आहे. आणि जे अपंग आहेत, अपंगमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की जे ओपन आणि EWS कॅटेगरीमध्ये येत आहे त्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. जे SC STमध्ये येत आहे अपंगमध्ये त्यांना 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. जे अपंगमध्ये OBC कॅटेगरीमध्ये येत आहे त्यांना 13 वर्षाचं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी आहे. आणि गव्हर्मेंट नियमानुसार जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, जे डिपार्टमेंटल आहेत त्यांना त्यांच्याप्रमाणे इथे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण पार्ट येतो तो म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. हा भाग तुम्ही स्किप करू नका, लक्ष देऊ नये का, कारण की जर तुम्ही लक्ष दिलं नाही तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला तर त्याला परीक्षेमध्ये कोणते सब्जेक्ट आहेत, तुम्हाला किती प्रश्न येणार आहे, किती मार्क आहे, तुम्हाला परीक्षा देण्यासाठी किती वेळ मिळणार आहे. आता एक्झाम ही 3 स्टेपमध्ये होणार आहे. पहिली स्टेप आहे तुमची CBT, दुसरी स्टेप आहे तुमची स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट आणि तिसरी स्टेप आहे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता तुमचं जे काही फायनल सिलेक्शन होणार आहे ते याच्यावरून होणार आहे. या 3 स्टेपवरून तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. आता तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन पहा की जे सुपरवायझर पदासाठी फॉर्म भरतील, सो मग सुपरवायझरमध्ये जे टेक्निकल, SA, मॅकॅनिक, इलेक्ट्रिक, मेट्रोलॉजीमध्ये फॉर्म भरतील तर त्यांच्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट येणार आहे जेनेरिक अर्थमॅटिक. जेनेरिक अर्थमॅटिकमध्ये तुम्हाला इथे 25 प्रश्न येणार आहेत 25 मार्कांसाठी. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगमध्ये तुम्हाला 20 प्रश्न येणार आहेत 20 मार्कांसाठी. त्यानंतर तुमचं आलं जे काही टेक्निकल प्रोफेशनची नॉलेज आहे त्याच्यावरती तुम्हाला जे प्रश्न येणार आहेत ते आणि टोटल जे काही तुमचे प्रश्न आहेत ते 150 आहेत आणि टोटल मार्क 150 आहेत. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी तुम्हाला 120 मिनटं मिळणार आहे. हा एक चांगला वेळ आहे. आणि याच्यानंतर आहे ना मी तुम्हाला शेवटी सर्वात महत्त्वपूर्ण सांगतो, शेवटी सांगण्याच्या वेळेस तुम्हाला आत्ताच सांगून देतो, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. माझ्या मित्रमैत्रिणी, भाऊ बहिणींना सर्वांना माझी विनंती आहे की लक्ष देऊ नये का. मी नोट करून देतो आहे तुम्हाला की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे इथे बिंदासरित्या फॉर्म भरा, बिंदासरित्या पेपरला जा, एकही प्रश्न सोडू नका, सर्व प्रश्नांना स्टिक करा. हे प्रश्न तुम्हाला उत्तर येत आहेत ते तर स्टिक करा, पण जे तुम्हाला येत नाही तुमच्या अंदाजानुसार त्या ठिकाणी उत्तर करून या, तुम्हाला तितकं बेनिफिट होईल. एकही प्रश्न सोडू नका, निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता पुढच्या पदाचं सांगतो तुम्हाला मी. आता जे लोक पोस्ट ए वर्गरसाठी फॉर्म भरतील सुपरवायझरमध्ये क्लपचर आणि मेटल वर्कच्या ठिकाणी तर त्यांना जे काही सब्जेक्ट आहेत जनरल अर्थमॅटिक त्यांनासुद्धा 25 प्रश्न राहणार आहेत 25 मार्कांसाठी. त्यानंतर त्यांना लॉजिकल रिझनिंग आहे तिथेसुद्धा त्यांना 20 प्रश्न 20 मार्कांसाठी राहतील. आणि त्यांना नंतर त्यांच्या ट्रेडनुसार म्हणजे प्रोफेशनची नॉलेजनुसार त्यांना 105 प्रश्न 105 मार्कांसाठी आणि टोटल त्यांना 150 प्रश्न 150 मार्कांसाठी. आणि इथेसुद्धा तुम्हाला 120 मिनटं मिळत आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे.
त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटला जे लोक फॉर्म भरतील त्यांना मी सांगतो की यांनासुद्धा जेनेरिक अर्थमॅटिक येणार आहे 25 प्रश्न 25 मार्कांसाठी. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट लॉजिकल रिझनिंग, तिथेसुद्धा तुम्हाला 20 प्रश्न येणार आहेत 20 मार्कांसाठी. टेक्निकल प्रोफेशनची नॉलेज त्यांना विचारलं जाणार आहे, त्यांनासुद्धा 105 प्रश्न राहणार आहेत 105 मार्कांसाठी आणि टोटल प्रश्न त्यांना 150 राहतील 150 मार्कांसाठी. आणि इथेसुद्धा त्यांना 120 मिनटं पेपर सोडवण्यासाठी मिळणार आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. आता जे लोक ज्युनियर टेक्निशियन म्हणजे अटेंडन्स ऑपरेटर केमिकल प्लांट, नंतर ज्युनियर टेक्निशियन कार्पेंटरी, ज्युनियर टेक्निशियन टर्नर, ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रिशियन, ज्युनियर टेक्निशियन गोल्डस्मिथ, ज्युनियर टेक्निशियन फिटर, ज्युनियर टेक्निशियन मेल्टर, या ठिकाणी जे लोक फॉर्म भरतील त्यांना जे काही सब्जेक्ट येणार आहे त्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे जेनेरिक अर्थमॅटिक. तर इथेसुद्धा तुम्हाला 20 प्रश्न येणार आहेत 20 मार्कांसाठी. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे लॉजिकल रिझनिंग, या ठिकाणीसुद्धा तुम्हाला 15 प्रश्न येणार आहेत 15 मार्कांसाठी. त्यानंतर त्यांचं प्रोफेशन्सी नॉलेजनुसार त्यांना 85 प्रश्न येणार आहेत 85 मार्कांसाठी. एकूण त्यांना 120 प्रश्न येणार आहेत 120 मार्कांसाठी. आणि इथेसुद्धा 120 मिनटं मिळत आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता जे लोक ज्युनियर ऑफिस असिस्टंट पदासाठी फॉर्म भरतील नंतर ज्युनियर बुलियन पदासाठी जे लोक ज्युनियर ऑफिस असिस्टंट पदासाठी फॉर्म भरतील, जे लोक ज्युनियर बुलियन असिस्टंट पदासाठी फॉर्म भरतील, जे लोक ज्युनियर हिंदी टायपिस्टसाठी फॉर्म भरतील तर त्यांना कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही द्यावी लागणार आहे. आणि त्यासोबतच आता जे सब्जेक्ट आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर त्यांना जनरल अवेअरनेस 30 प्रश्न येणार आहेत 30 मार्कांसाठी. त्यानंतर कॉम्प्युटर नॉलेज त्यांनासुद्धा 30 प्रश्न येणार आहेत 30 मार्कांसाठी. त्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज, तर यालाही 30 प्रश्न येणार आहेत 30 मार्कांसाठी. त्यानंतर आहे न्यूमरिकल ॲप्टिट्यूड, तर यालाही 30 प्रश्न येणार आहेत 30 मार्कांसाठी. त्यानंतर रिझनिंग ॲप्टिट्यूड, तर इथेसुद्धा त्यांना 30 प्रश्न येणार आहेत 30 मार्कांसाठी. एकूण प्रश्न 150 आहेत 150 मार्कांसाठी. आणि इथेसुद्धा त्यांना 120 मिनटं वेळ या ठिकाणी भेटणार आहे, हे तुम्ही विसरू नका. आता मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करू इच्छितो की याची टायपिंग टेस्ट होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला अगोदरच इथं सांगितलं की जे टायपिस्टला फॉर्म भरतील त्यांचं इंग्लिश 40 किंवा हिंदी 30 झालेलं असणं खूप गरजेचं आहे. आणि जे ज्युनियर हिंदी टायपिस्टसाठी फॉर्म भरतील ना त्यांना हिंदीमध्ये टायपिंग टेस्ट द्यावी लागणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. मी तुम्हाला अगोदर सांगितलं ज्युनियर हिंदी टायपिस्टला हिंदी टायपिंग टेस्ट द्यावी लागणार आहे 30 टेस्ट झालेलं आहे, त्यांना इथे हिंदीमध्ये टायपिंग टेस्ट द्यावी लागणार आहे, हे तुम्ही विसरू नका. आता ज्याप्रमाणे मी अगोदरपासून तुम्हाला सांगत आलो आहे की इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, मी पुन्हा सांगतो इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. माझे बरेचसे मित्र भाऊ बहीण हे पेपरला जातात आणि पेपरचे काही प्रश्न सोडतात आणि काही प्रश्न राहू देतात बिकॉज निगेटिव्ह मार्किंग असते. पण इथे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पाहू शकता तुम्ही देअर इज अ नो निगेटिव्ह मार्किंग, हे तुम्ही विसरू नका. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परीक्षा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे, हे तुम्ही विसरू नका. पहिली गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुमचीवाली इथे परीक्षा घेतली जाणार आहे. आता तुम्हाला परीक्षेमध्ये ॲटलिस्ट सिक्रेट मार्क किती घ्यायचे आहेत म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव यायला हवं. तर या ठिकाणी तुम्हाला जनरल EWS कॅटेगरीला 55% मार्क लागत आहेत, OBCला तुम्हाला 50% मार्क लागत आहे, SC ST वाल्यांना तुम्हाला 45% मार्क या ठिकाणी लागणार आहेत. तर एक्झाम सेंटर हे ऑल इंडिया सेंटर आहेत आणि इथे मुंबई पुणे नागपूर आणि दिल्ली असे मेजॉर सेंटर या ठिकाणी आहेत. पण त्यापैकी मुंबई पुणे आणि नागपूर हे महाराष्ट्रासाठी 3 सेंटर आहेत. सेंटर फुल होण्याअगोदर फॉर्म भरा, शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. आता इथे एक गोष्ट ती खूप महत्त्वपूर्ण आहे, ती लक्ष देऊन तुम्ही पहा, नाही तर तुमचं जम्बलिंग होऊ शकते. नंतर तुम्ही म्हणाल की सरांनी सांगितलं नाही. तर इथे तुम्हाला मी सांगितलंच की ऑल इंडिया सेंटर आहेत, म्हणजे असं दिल्ली NCR आहे, हैदराबाद आहे, मुंबई आहे, कोलकाता आहे, पुणे नागपूर आहे. जे लोक
ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर बुलियन असिस्टंट, ज्युनियर हिंदी टायपिस्टसाठी फॉर्म भरतील त्यांची टायपिंग टेस्ट फक्त दिल्ली NCRलाच होणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आता आपण याचं फी स्ट्रक्चर पाहून घेऊ. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की ते 1000 रुपये फी आहे. ती कशासाठी आहे? तुम्हाला UR, EWS आणि OBC यांच्यासाठी आहे. त्यानंतर SC ST वाल्यांसाठी इथे म्हणजे SC ST PW वाल्यांसाठी तुम्हाला 200 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे, हे तुम्ही विसरू नका. आता ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे हे तुम्हाला सांगतो. तुम्ही igmnoida.spmcil.com या साईटवरती जा. त्या ठिकाणी डिस्कवरी SPMCIL अंतर्गत करिअर या पेजवरती जा आणि तिथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ते नोटिफिकेशन डाउनलोड करून एक वेळेला पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट असेल तो क्लिअर होऊन जाईल. आणि जर तुम्हाला वाचल्यानंतर पण प्रश्न येत असेल तर आपल्या कमेंट्स करा, मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतो. तुम्हाला काही प्रश्न उद्भवले असतील ना तर ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मित्रांनो, ITR डिप्लोमा स्टुडंटसाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. जर तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी मिस केली तर लक्षात घ्या की तुम्ही एक गोल्डन चान्स हरवताय, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. शिवाय ही एक गव्हर्मेंट मिंट कंपनीमध्ये भरती होते, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लाईफ टाईम तुमची सिक्युरिटी या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे अशी ऑपॉर्च्युनिटी परत येत नाही, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आणि लगेच अप्लाय करायचं असेल तर लास्ट डेटची वाट पाहू नका, लवकरात लवकर अप्लाय करा. शेवटच्या दिवशी सर्व्हर जाम होऊन जातं, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आणि जर तुम्हाला अशीच डिटेल माहिती हवी असेल, युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या या मोठ्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. कमेंट्समध्ये तुमचं शिक्षण टाका, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधून व्हिडिओ पाहताय ते नक्की पुटअप करा. मी तुमच्या शिक्षणानुसार पुढचं गव्हर्मेंट जॉबचं अपडेट घेऊन येईल. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या महाराष्ट्र स्टुडंट मित्रा या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि माझी एक कळकळीची विनंती अशी आहे की ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तुमचे मित्र असतील, भाऊ बहीण असतील जे गव्हर्मेंट जॉबसाठी प्रयत्न करतायत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे त्यांचं जीवन हे कायमचं स्टेबल होऊ शकतं, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. आणि जे गरीब मुलं आहेत, जे खाजगी क्लासेस घेऊ शकत नाही, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि सर्वात अजून एक महत्त्वपूर्ण नोट करून देतो, पुढचा व्हिडिओ मी याचा एक्झाम सिलेबसवरती तयार करणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी विसरू नका. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्या ठिकाणी बाजूला बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.